आता आम्ही चाललेलो आहोत बर्थडे बॉयचा बर्थडे करायला. बर्थडे बॉय कसं वाटतंय? बर्थडे बॉय साठी हे सरप्राईज असणार आहे. त्यांना काहीच माहिती नाही याबद्दल, कुठं सेलिब्रेशन आहे काय. फक्त चला चला सांगितलं त्यांना. चला तुम्ही सुद्धा. तर नमस्कार मंडळी, मी तुमची भारती आणि तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जॉयफुल महाराष्ट्रीयन कपल. तर तुम्ही म्हणत असताल की आज हे समोर बघून काय बोलते सॉरी. तर आज मी गाडी चालवते. तर आज गाडी चालवणं मागं कारण असं आहे की आज जो गाडी चालवतो पण त्यांचा आज बर्थडे आहे. तर त्यांच्यामुळे आज त्यांना सुट्टी दिली, ड्रायव्हिंगला फक्त सुट्टी दिलेली आहे, व्हिडिओसाठी सुट्टी नाहीये त्यांना. कारण की व्हिडिओ काढायला पाहिजेच ना कोणी ना कोणी. तर त्यामुळे त्यांना व्हिडिओसाठी दिलेले आहे आज त्यांच्याकडे काम. आणि त्यामुळे मी आज प्लॅन केलेला आहे जो की फक्त मलाच माहिती आणि ज्यांनी प्लॅन केलाय त्यालाच माहिती फक्त. आणि यांना सुद्धा काहीच आयडिया नाही प्लॅनिंग मी काय केलेलं आहे काही नाही. आणि तुम्हाला सुद्धा जर प्लॅन काय केलेला आहे आणि कुठे गेलेला आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, तरच तुम्हाला समजेल की मी काय प्लॅन केलेलं आहे. खूप छान प्लॅन केलेला आहे मी. तर आम्ही आता तिकडेच चाललेलो आहोत. आमचं बुकिंग होतं, आमचं 4:30चं बुकिंग होतं आणि आता वाजलेले 5, म्हणजे आम्ही लेट झालेलो आहोत. पण आम्ही तरी ट्राय करतोय लवकर जाण्याचा. तर चला तुम्ही सुद्धा. सो आम्ही आता आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघताय खूप छान वातावरण आहे इथे आता. तर आता आम्ही चेक इन करणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही बॅग वगैरे ते घ्यायला येतील. तर चला मी तुम्हाला दाखवते लोकेशन काय आहे ते. रिव्हर पॉइंट ट्रायंगल ग्लॅम्पिंग. तर आम्ही इथे आलेलो आहोत. तर चला. आम्ही आता लोकेशनला पोहोचलेलो आहोत. तुम्हाला आमची रूम दाखवतो मी. त्याआधी तुम्ही व्ह्यू बघा कसा आहे, किती छान आहे. तरी आता 6 वाजले पण सकाळी सकाळी आम्ही घाललो. चला. फर्स्ट टाईम मला इतकं मी जे लोकेशन पाहिलं होतं मला इतकं त्याच्या म्हणजे प्राऊड वाटतंय की बापरे मी खरंच हे लोकेशन पाहिलं. आणि तुम्हाला मी लोकेशन दाखवते, तुम्ही इतके म्हणजे असं डोळे मंत्रमुग्ध म्हणतो ना आपण तसं होऊन जाईल. इतकं छान लोकेशन भेटले ना आम्हाला. मी तुम्हाला दाखवते, थांबा एक मिनिट. किती छान लोकेशन आहे हे ककून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तर तुम्ही बघू शकता की किती छान आहे. तर हे जे ककून सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन मी कशासाठी बुकिंग केलं माहिती का, तर हे स्विमिंग पूल बघा किती छान आहे. अजून प्लस इथे बॉनफायर पण आहे. तर इथे आम्हाला थोड्या वेळाने ते बॉनफायर करून देणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे छोटा टेबल पण आहे बसायला. आणि प्लस जे लहानपणी आपण सगळे झोपलेलो आहोत, म्हणजे तुम्हाला पूल सोबत ह्या झोळीचा पण आनंद घेता येईल. किती छान आहे. आणि अजून एक इथे आहे ते म्हणजे हे नदी. तुम्हाला दिसत असेल नदी, म्हणजे लगेच तुम्हाला उठल्या लगेच नदी आहे. ते किती छान आहे. तर चला तुम्हाला मी आतलं दाखवते. चलो. तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत रूम टूर करायला. तर बघा किती छान आहे हे सगळं. आणि इकडे वॉशरूम आहे आणि हे ककून इकडून दाखवत तुम्हाला. चला. तर हे इकड ह्या साईडची एंट्रन्स. तर तुम्हाला या साईडला सुद्धा तुम्हाला असं ग्रीन वगैरे भेटते. तर ह्या साईडला पूर्णपणे ग्रीन आहे. आणि ह्या साईडला सुद्धा या इकडे या साईडला सुद्धा तुम्हाला ग्रीनरी भेटती आहे. तुम्हाला मी एंट्रन्स किती छान आहे. आणि एंट्रन्स दाखव. तर ही आहे एंट्रन्स. आता येताच आम्हाला मंचुरियन आणि चहा आणि कॉफी असतं. 5 वाजता तुम्हाला मंचुरियन आणि चहा कॉफी असते इथे. ओके. ते आपण यांना विचारू. तर तुम्हाला कसं वाटलंय माझं नियोजन? ओव्हरऑल चांगलं आहे, मस्त केलंय. ओव्हरऑल भारी एकदम चांगलं केलं.
दूर चला. तर इथं आम्हाला त्यांनी आता शेकोटी पेटून दिलेली आहे. अजून ती पेटली नाहीये, शेकोटी नाही म्हणतायचं. आता इथं ते बार्बिक्यू करणार आहे आणि काही काही लोकांना धुराचा त्रास होतोय अशा प्रकारे है ना. आणि ते छोटे छोटे किडे आहे ना, ते बघा पावसाचे किडे असतात, ते आत घुसले, आत दिसत असतात. त्यांचा काळ तो कमीच असतो, मरून जातील ती तोपर्यंत. ती छान असते इकडे. तर आता आम्ही बार्बिक्यू खायला आलेलो आहे, म्हणजे त्यांनी आम्हाला करून दिलं आहे, आम्हाला जस्ट फिरवायचं आहे. या तुम्ही सुद्धा बार्बिक्यू खायला. मस्तपैकी त्यांनी तूप वगैरे दिलेले, तूप लावायचं. वास तर एकदम भारी आलेलं. ते परत फिरवायचं. अशाच रेसिपींसाठी मला फॉलो करा, जॉयफुल महाराष्ट्रीयन कपल. आता डेकोरेशन झालेले तुम्ही बघू शकता, किती छान डेकोरेशन केले. आपण आता बर्थडे बॉयला बोलू, ज्याला काहीच कल्पना नाही. बर्थडे बॉय, या बर्थडे बॉय. अरे बाप. Did you like it? Yes. भारी केलं decoration. Thank you. Happy birthday. आमचं आता सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि जवळजवळ आम्ही फोटो व्हिडिओ आमचं सर्व झालेलं आहे काढून. तर एवढं सर्व ज्या व्यक्तीसाठी केलं, ज्याच्यासाठी केलं त्या व्यक्तीला आपण त्याचं ओपिनियन विचारूयात की कसं वाटलं सेलिब्रेशन. सो मिस्टर हजबंड, तुम्हाला एकंदरीत नियोजन कसं वाटलेलं आहे बर्थडेचं? एकदम भारी केलंय. म्हणजे असं सरप्राईज असं मिळेल असं वाटत नव्हतं. पण भारी वाटलं एकंदरीत, म्हणजे एकदम मस्त केलंय. म्हणजे असं एवढं भारी असेल असं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं मी. पण आय रिअली अप्रिशिएट हिज एफर्ट्स. वाव, ग्रेट. थँक्यू डिअर वाईफ. थँक्यू अँड वेलकम. तुम्हाला आवडलं ते जे मी केलं, एवढं सर्व तुमच्यासाठी ते तुम्हाला आवडलं. आणि तुम्ही बघू शकता की नाईट व्ह्यू किती छान आहे. पाठीमागं बघताय ना तुम्ही किती छान. इथे आमचं आता बार्बिक्यूचं पण झालेलं आहे आमचं खाऊन, आणि आमचं सेलिब्रेशन पण झालेलं आहे. आणि आम्ही आता बाहेर बसलेलो आहे आणि असं वाटतं की इथून उठूच नाही, इतकं छान आहे ना इथं. वातावरण खूप छान आहे इथे. तुम्हाला म्हणेन की तुम्ही नक्की या इथे, आणि इथलचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही अनुभव घ्या त्या एक्सपिरियन्सचा. खूप छान हो ना. येस. गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्ही बघू शकता तर सकाळ झालेली आहे. मी जस्ट उठले त्याच्यामुळे माझा आवाज असा येतोय. पण बघा इथं जवळच इथे आणि समोरच लगेच नदी आहे. तर बघा किती छान वाटते. आणि सकाळी सकाळी इतकं छान वातावरण झालंय ना. आता जायचंय मला याच्यामध्ये. मी हे डेकोरेशन केलं होतं बर्थडेसाठी. किती छान वाटते बघा ना. आम्ही आता पूलमध्ये जातोय. त्याआधी आम्ही पूल अजून फुल करतोय. तो थोडा खाली होता आणि आमची हाईट तर माहिती आहे तुम्हाला किती होतं. थोडा आमच्या हाईटला येईन असं एवढं पाणी टाकतोय आम्ही अजून त्याच्यामध्ये. फक्त पाणी टाकायचं, तो कॉफी फक्त तो जस्ट चालू करायचा होता. फुल करतोय आता. ते गेलेत, आता मला जायचं आहे. मी छान छान फोटो काढणार आहे, तर तुम्ही बघत राहा. तर आम्हाला त्यांनी एक लोकेशन सांगितलं होतं जे आमच्या कुकूनपासून जवळ, हां कुकून म्हणतात त्याला, कारण की ते एक असं अळईसारखं आहे. तर त्यांनी आम्हाला लोकेशन सांगितलं की ते बोलले तिथे तुम्हाला फोटो खूप छान येतील, तुम्ही तिथं जा. तर आम्ही तिथे आलेलो आहोत आणि लोकेशन पण खूप छान आहे. नदी जवळच येते.
तर चला तुम्हाला मी दाखवते लोकेशन. बघू शकता किती छान आहे. तिथं फोटो काढायचा पॉईंट बघा किती छान आहे. नदी जवळच आहे. इथे येते सर्व कोकून्स. हे झाडांनी दिसत नाही ते याच्या पाठीमागे जवळ याच्या इथंच जवळच आहे. इथे येते नदी लगेच जवळ. किती छान आहे का. मला खेळायला पण आहे. लहान बॅडमिंटन वगैरेसाठी पण आहे. इथं इंटरनॅशनल लेवलचं बास्केटबॉलचं इथं केलेलं आहे बघा. किती छान आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवते. तुम्ही पायांनी फुटबॉल खेळला असताल तर हे एक मिनिट पायांनी खेळायचा फुटबॉल आहे. तिकडे इथे एक जण बसणार इथे एक जण बसणार ते दोघं खेळणार असं इथे फुटबॉल पायाचा. हे दाट पण आहे. इथं निशाणा आहे. चला बघूया आपला निशाणा जातो का. परत एक लेट्स ट्राय. हा हा थोडं जवळ लागलं. पटवा गुळ दाखवते एकदम जवळून. मग असं उलट झालंय लटकलंय ते. कोरोना दिला होता तू आम्हाला. याच साईडला पण आहे खेळायला भरपूर बघा. खूप मोठी जागा आहे. भरपूर आहे खेळायला इथे पण. मला दिसत असेल इथे एक पाऊली पण आलेली बघा. किती छान आहे. चल इकडे. तू दिसत नाही म्हणूनच येत नाही इकडं. किती छान आहे. इकडे बघ. पाहिलं या आली ती खरी पण नेमकी काही खायलाच नाही तिला द्यायला. किती छान आहे बघा ना मांजर. मांजर कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. किती छान मांजर. मी इथेच थांबवते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर कॅम्पिंगबद्दल माहिती हवी असेल तर मला DM करा. बाय बाय.